आता बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा। ऑल आउट मोहिमेत 6233 वाहनांची तपासणी। मेट्रोची धाव आता वरळीपर्यंत। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील आरे ते वरळी चाचणी फेऱ्यांना सुरुवात होणार। विधान भवन, नयानगर आणि मरोळ येथील 3 भूखंडांच्या विकासासाठी जूनमध्ये निविदा काढण्यात येणार। एमएमआरसी कडून या ठिकाणी निवासी किंवा व्यावसायिक संकुल उभारण्याचं नियोजन। अंबरनाथच्या नेवाळीतील किराणा दुकानातून 4,50,00,000चं एमडी ड्रग्ज जप्त। क्राईम ब्रँचचा छापा, 1 आरोपी ताब्यात। पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। शिरूर, पुरंदर आणि इंदापुरातही उन्हाचा तडाखा। पुण्याच्या कात्रज डेअरीच्या उत्पादनांना मागणी वाढती। दररोज सरासरी 7.5 टन आईस्क्रीम, 6 टन दही आणि 45,000 लिटर ताकाची विक्री। अध्यक्ष भगवान पासलकरांची माहिती। एप्रिल महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून 4 कोटींचा दंड वसूल। 50,000 प्रवाशांवर पुणे विभागाची धडक कारवाई। पुणे जिल्ह्यातल्या धरणांनी तळ गाठला। जिल्ह्यातल्या धरणांमध्ये फक्त 14% पाणीसाठा शिल्लक। 7 धरणांची पाणी पातळी ही 10%च्याही खाली। पुण्यातल्या आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा। विहिरी, बोअरवेल कोरडे पडू लागल्याने टँकरच्या मागणीत वाढ। मे अखेरपर्यंत पाणी टंचाईचं संकट गंभीर होण्याची शक्यता।